हॅलो नमस्ते, मी हर्षिता. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा जो व्लॉग आहे तो असणार आहे की राखी, पुणे सिटीमध्ये राखी सर्वात कमी रेटमध्ये कुठे भेटते. तर हे रविवार पेठमध्ये मी ॲक्च्युली माझं काही काम होतं म्हणून मी गेले होते, बट मला तिथे या दिसल्या म्हणून मी म्हटलं चला व्लॉग शूट करूयात. सो येस, या ज्या राखी बघताय तुम्ही, या तुम्ही डझनमध्ये घेऊ शकता. अँड यांची स्टार्टिंग रेट आहे फक्त आणि फक्त 40 रुपीज डझनपासून. म्हणजे यू कॅन इमॅजिन 40 रुपीज डझन म्हणजे एका डझनमध्ये 12 येतात. अँड डिवाइड बाय 12 म्हणजे एक राखी कितीला झाली? ऑलमोस्ट ₹1.50. सो येस, त्या रेटमध्ये इथे राखी मिळतात. सो स्ट्रेंज बट 40 स्टार्टिंग आहे. बाकींचे रेट जसं जसं आपलं त्यांची क्वालिटी रेज होईल तसं रेट्स रेज होत आहेत. सो येस, कोणाला घरी बसल्या बिझनेस करायचा असेल किंवा काय सीजनल बिझनेस करायचा असेल तर खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. बिकॉज 40 रुपीज डझन म्हणजे आपण कशी एक राखी जर विकायला गेलो तर 10 रुपीज 15 to 20 रुपीजला ती जाऊ शकते. सो येस, बेटर चॉईस फॉर बिझनेस. सो ज्यांना पण घ्यायचं असेल ते रविवार पेठमध्ये जाऊन चेक करू शकता तुम्ही. बिकॉज तिथे अशा सुंदर सुंदर राख्या एकदम कमी रेटमध्ये मिळत आहेत. हे बघा, या पण होत्या या काहीतरी 400 or 300 रुपीज डझन. म्हणजे आपण एक ऑलमोस्ट 50-60 रुपीजला सेल करू शकतो. अँड सिंगलची प्राईस तशी आपल्याला पडत असेल 30-40 समथिंग. सो नक्कीच जाऊन चेक करा तुम्ही पण, जर तुम्हाला असं घरी बसल्या करायचं असेल. आणि मी असे व्लॉग शूट करू का? जर मी असं कुठे गेले आणि मला काही आवडलं तर त्याचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील का? हे पण मला कमेंट करून सांगा. बघा, ही पण एक खूप छान अशी सुंदर होती. डबल पॅरिंगमध्ये होतं ते आणि छान होतं. हे वाले बघा, हे यांची रेंज थोडी हाय होती आय गेस. 400 रुपीज डझन, 500 रुपीज डझन. बट येस, आपल्याला बंडल टू बंडल घ्यावं लागतं. तिथे असं सिंगल पीस नाही भेटणार की तुम्ही म्हणाल की एका अर्धा फक्त सिंगल पीस हवा आहे, तर तसं तिथे नाही भेटत. हे बघा, ह्या पण छान होत्या थोड्या वर्कमध्ये, थोड्याशा ब्रॉड अशा. जर म्हणजे कोणाला ब्रॉड हव्या असतील तर त्या पण खूप छान होत्या. अँड तिथे ना मला सिल्वरमध्ये, ओरिजिनल सिल्वरची मायक्रो फ्रेमिंग काहीतरी असं म्हटले बाबा. सो त्याच्यात पण भेटल्या आणि त्याही खूप होलसेल रेटमध्ये भेटल्या मला. सो येस, हे बघा, या पण होत्या की त्याच्यामध्ये ओम अँड देन गणपती बाप्पा अशा भरपूर. हे 110 रुपीज डझन होत्या त्या पिंकवाल्या. यांचं पण रेट इतकं. या पण होत्या समथिंग 240 अशा. म्हणजे 24 रुपीज डझन पण होत्या तिथे. म्हणजे यू कॅन इमॅजिन किती एक राखी कितीला झाली. सी, दिस वॉज फॉर 80 रुपीज डझन. या पण काहीतरी 50, 40, 60, 80. हे जे खालचे आहेत ते तर त्याच रेटचे होते, 80 रुपीज डझन मोस्टली. सो अजून पण भरपूर सारे व्हरायटीज आहेत. या व्हिडिओमध्ये ते फक्त मी छोटेसे ग्लिम्स दाखवलेले आहेत जे माझ्याकडून झाले म्हणजे बघणं. बट असं तुम्ही बघायला गेलं तर भरपूर काही आहे आणि भरपूर सारे व्हरायटीज आहेत. या पण होत्या. या आय गेस 150 रुपीज डझन, 100 रुपीज डझन असं त्यांनी मला सांगितलं होतं. याही होत्या. या पण चेकआउट करा. ह्या पण घातल्या म्हणजे बांधल्यावरती राखी खूप छान दिसते. ही एक ब्रॉड होती, ती मला आवडली होती. मी म्हटलं नको, खूपच ब्रॉड आहे ती. आणि याच राख्या फक्त पॅकेजिंग त्याची छान केली की झालं, त्याचा रेट वाढला. असंच होतं ना रिटेलिंगमध्ये. किंवा आपण जर आत्ता राखी घ्यायला गेलो तर याच राख्या असतात, फक्त त्या पॅक खूप छान प्रकारे केलेल्या असतात म्हणून मग आपण त्याला हवी ती रेट द्यायला रेडी होतो. बट याच इथे डझनमध्ये इतक्या कमी रेटमध्ये मिळतात. फक्त इतकंच आहे की इथे जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला डझन म्हणजे किती, 12 असे तुम्हाला घ्यावे लागतात. बट इट्स ओके, परवडतं आपल्याला हे जर घ्यायचं झालं तर. बिकॉज सिंगल राखी आपण घ्यायला गेलो तर 50 रुपीज, 60 रुपीज अशा रेटमध्ये भेटतात. सो हे खूपच अफोर्डेबल आहे. बट कोणासाठी? हे बिझनेसवाल्यांसाठी आहे. उगीचच मी इकडे आले होते आणि मला बाय चान्स ते दिसलं आणि म्हणून मी व्हिडिओ करते आहे. बट मला भेटले होलसेल रेटमध्ये. मी त्यांना विचारलं तर ते बोलले की फक्त इतकंच आहे त्यांचं की डझनमध्ये तुम्हाला घ्यावे लागतील.
सो यस, हे पण बघू शकता. या पण खूप छान छान अशा होत्या. ही काहीतरी 150 रुपीज डझन. याची रेट जास्त होती बिकॉज ते वर्क पण खूप जास्त आहे ना. सो हीच फक्त बॉक्समध्ये पॅकिंग असते. ती आपण बाहेर 70 रुपीज, 80 रुपीज, 150 रुपीजला सुद्धा घेतो. बट इथे त्या होलसेल रेट्समध्ये. तुम्हाला जर हे कुठे आहे हे पाहिजे नसेल तर हे रविवार पेठमध्ये होलसेल समथिंग नाव होतं. आता मला त्याचं नाव वगैरे काही इतकं लक्षात नाही आहे. बट बट तुम्हाला असे व्हिडिओज खरंच माझ्या व्लॉगवरती बघायला भेटतील का इन्फॉर्मेटिव्ह, तर तसंही मला कमेंट करून सांगा. मग इथून पुढे जर मी असं कुठे गेली तर मग मी तिथेही व्हिडिओज बनवत जाईल तुमच्यासाठी. सो बघू शकता अजून पण भरपूर असे खूप जास्त आहेत. जेव्हा आपण तिथे जातो ना तेव्हा बघतो बापरे इतके सारे आहेत, इतकी सारी व्हरायटी पण आहे, इतके सारे ऑप्शन्स पण आहेत. हे नाजूक जरा छान वाटतं ते ब्रॉडपेक्षा, म्हणजे मला तरी आवडतात असे नाजूक. ते ब्रॉड खूपच असं ओव्हर वाटतं ते, आणि बॉईजला तर नाहीच आवडत जास्त. बट काहींना आवडतं, सो दे कॅन गो विथ इट. हे असे बघा, हे नाजूक छान वाटतात. हे पण काहीतरी 40 रुपीज, 50 रुपीज, 60 रुपीज डझन असेच होते बहुतेक. सो येस, हे गणपती बाप्पांना जे बांधतात ते पण 45 रुपीज डझन या रेट्समध्ये होते. सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप लोक बघतायत माझे व्हिडिओज, मला ॲनालिटिक्समध्ये दिसत आहेत, बट ते सबस्क्राईबच करत नाही आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा की इथून पुढे जर मी कोणताही व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत खूप लवकर पोहोचेल. सो त्याच्यासाठी तुम्हाला आधी सबस्क्राईब करावं लागेल अँड बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल की तुम्हाला मग माझे व्हिडिओज लवकरात लवकर दिसतील. आणि माझ्याकडून काही असं रॉंग गोष्टी होत असतील किंवा काही माझ्या तोंडून वेगळं जात असेल तर मी आधीच सॉरी बोलते आहे. तुम्हालाही काही वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तू इथे चुकती आहेस, तर मी नक्कीच ते सुधारण्याचा प्रयत्न करेल. अँड येस गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग मी. मला खरंच खूप कमी वेळात खूप छान सपोर्ट तुम्ही सर्वांनी केलेला आहे. सो येस, नजर न लागो. थँक्यू फॉर वॉचिंग.